महाराष्ट्र सरकारने यंदाच्या शैक्षणिक धोरणामध्ये मराठी, इंग्रजी यानंतर तिसरी भाषा म्हणून हिंदी भाषेची सक्ती करण्याचा जी.आर. आणला आणि हा जी.आर. जेव्हापासून आला तेव्हापासून प्रत्येक मराठी माणसाच्या मनात प्रचंड प्रमाणात सरकार विरोधी आक्रोश होता आणि या आक्रोशाला जोर मिळाला तो विरोधी पक्षांनी पुकारलेल्या 5 तारखेच्या जन आंदोलनामुळे. आणि 5 तारखेला विरोधी पक्ष संपूर्ण सगळे एकवटणार. प्रत्येक मराठी माणसांच्या मनामध्ये आक्रोश असल्यामुळे प्रचंड प्रमाणात मराठी जनसमुदाय एकवटणार असल्यामुळे हे आंदोलन मोठं होणार यात कोणतीही शंका नव्हती. आणि हे आंदोलन जर प्रचंड प्रमाणात मोठं झालं आणि ह्या सगळ्या लोकांचा सरकारवरती आक्रोश निर्माण झाला तर हे सरकारला परवडणारं नव्हतं, ही गोष्ट स्पष्टपणे लक्षात येत होती. आणि या सगळ्या दबावाच्या मुळे सरकारने हा जो मराठी विरोधी जी.आर. आणला होता तो रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मित्रांनो, सरकारला एवढी अक्कल कुठून येते कोणास ठाऊक. आज मराठी शाळा बंद पडतायत, त्याकडे त्यांना लक्ष द्यायला वेळ नाही आहे. आज मुंबई सारख्या आपल्या प्रमुख भागामध्ये आपण बघतोय की मराठी भाषा ही कुठेतरी अडचणीमध्ये येताना दिसते. मोठ्या प्रमाणात इतर भाषिक लोकांची संख्या दिवसेंदिवस मुंबई सारख्या एरियामध्ये वाढत चालली. तर या सगळ्या गोष्टींवर लक्ष द्यायचं सोडून आपण मराठी भाषेचं कल्याण करायला इथं सरकारमध्ये बसलो आहोत. संपूर्ण मराठी माणसांनी आपल्याला या ठिकाणी बसवलं आहे हे कुठेतरी मला वाटतं सरकारला विसर पडला आहे आणि त्याच्यामुळेच कुठेतरी दिल्ली दरबारची चाकरी करण्यामध्ये या लोकांना जास्त इंटरेस्ट निर्माण झाला आहे आणि त्याच्यामुळेच हे विनाशकाली विपरीत बुद्धी त्यांना सुचून हे असले मराठी विरोधी निर्णय ते घेत असावेत.